नको नका हट्ट करूस, जाणार आहे मी, दापोलीलाच जाणार आहे. वा वा वा, आत्तापासून दापोलीची आणि मेघनाची स्वप्न पडायला लागली का तुला? वा, आनंद आहे. आणि हे बघ, दापोलीत वेळेत पोचायचं असेल तर आता उठायला हवं तुला. तिथे जाऊन खूप कामं आहेत. घरी जायचंय, आंघोळ करायची, आपल्या देवांची सागर संगीत पूजा करायची, मग देवळात जायचंय, गाऱ्हाणं घालायचंय आणि मग रघ्याच्या घरी जायचंय. आणि हे सगळं तुला एकट्याला करायचंय तेव्हा आदित्य बाबा आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे रघ्याला आणि मेघनाला सरप्राईज मिळायला हवं बरं का. नाही म्हणजे एवढं सगळं घडतंय पण तू स्वतःहून त्या दोघांसाठी काहीही केलेलं नाही. कसं आहे, त्यांना अचानक भेटून जरा सरप्राईज दिलं ना की तेही जरा खुश होतील. समजतंय का तुला? हो, कळलं कळलं. अरे मग बसलास काय, उठ, नाही तर एसटी चुकायची. अरे नाही नाही, आता आता मी फसणार नाहीच. हे सगळं झूट आहे, मला माहितीये. आम्ही पण तेच म्हणतो. मेघनाशी लग्न वगैरे सगळं झूट आहे. तुझं लग्न सहीशीच व्हायला पाहिजे. तू उगाच फसू नकोस दादाच्या वचनात. तू तेच कर जे तुला हवंय. नाही, आता मला काहीच नकोय आणि तुमचा रोज रोजचा त्रास तर अजिबातच नकोय. ठीक आहे, आम्ही नाही देत त्रास. नाही, आम्ही काही बोलतच नाही. पण निदान तू त्या सईला भेटून बोल. कदाचित तुला काय हवंय त्याचं उत्तर तुला मिळेल. तिचे एवढे सतत भास होत आहेत ना आता, असं खरं खरं भेटून बोलायची गरजच वाटत नाही. काय म्हणालास? नाही, रिक्षा पकडायची, निघतो मी. हॅलो, कट केला. बोलायचं नव्हतं तर मग फोन कशाला करायचा? आणि बोलायचं होतं तर मग फोन कट का केला? चुकून झाला असेल का कट? नाही, तुला गरज असेल तर तू कर, मी नाही करणार. तुला जेवढा माज आहे ना त्याच्या दुप्पट माज मला आहे. गेला उडत. हम ब्रेकफास्ट को बुलाते हैं, तू डिनर के बाद आती है. हम ब्रेकफास्ट को बुलाते हैं, तू डिनर के बाद आती है. घर में होके भी हमें बेटू की याद आती है. डॅडू, माझा ना मूड चांगला नाहीये, हो की नाही? हे बेटू, हे बरोबर नाही. मी दिवस रात्र काम करतो आणि फक्त तुझ्यासाठी घरी येतो. अच्छा, म्हणजे माझ्यासाठी घरी परत येत नाहीस तू? शर्मिला, तुझं आणि माझं काय वेगळं आहे का? अगं, हा नवरा बायकोचा रोमॅन्टिक सीन नाहीये. हा एकुलता एक पोरीचा आणि बापाचा, म्हणजे आई बापाचा सीन आहे. हो, पण तिची इच्छा आहे का आई बापाशी बोलायची?
तिच्याकडे वेळ कुठे आपल्या बरोबर घालवायला. तिच्या आयुष्यात आपल्यापेक्षा महत्वाची खूप माणसं नाहीये. तुमच्याशिवाय माझ्या आयुष्यात इतर कुणीही महत्वाचं नाही. आणि आजपासून तर मुळीच नसणार आहे. आजपासून मी सगळं विसरून फक्त माझ्यावर आणि तुमच्यावर फोकस करणार आहे. बाकी कुणाकडे लक्षही देणार नाहीये. आपण ना आजपासून पुन्हा एकदा मस्त हॅपी फॅमिली होऊया. एकत्र हसूया, खेळूया आणि अण्णाकडे जाऊया. अण्णा? हा, मला ना आज सॉलिड साऊथ इंडियन फील येतोय. मग आपण लगेच केरळा ट्रिप प्लॅन करूया का? तो आपण करूया आरामात. पण आज आत्ता या दिवसाची सुरुवात ना मला मस्त अण्णाकडची इडली खाऊन आणि कॉफी पिऊन करायची. चला ना प्लीज 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 जाऊया ना. करेक्ट आहे. मला पण ना हा ब्रेकफास्ट ना जाम बोर झाला होता. अरे शशी तू शर्मिला, जर बेटूला खायची आहे इडली तर तू का चिडली? चला, तिचा मूड बनलाय तर आपण पण मूड बनवूया. युहू! आजपासून मी माझा मूड काहीही झालं तरी खराब होऊ देणार नाहीये. कुणासाठीही नाही. याला काय अर्थ आहे आदित्य? प्रेम माझ्यावर आणि लग्न मेघनाशी. आदित्य नक्की कोणाला फसवतोयस तू? मला की स्वतःला? दापोलीला न जाता थेट माझ्याकडे माझा हात हातात घे आणि मला या घरात घेऊन ये. कायमची. दापोली 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 दापोली, चला दापोली, 2 मिनिटात बस निघणार दापोली. चला दापोली. आदित्य ना मूर्ख आहे. प्रेम करतो सईवर, लग्न करतोय त्या थांबवायला हवं. मी बोलू का त्याच्याशी? बघ, बोलून बघ. हा रे भाई मामा, तुलाच करत होतो फोन. हो का रे, विचार बदललास तू? नाही, बसमध्ये बसलोय सांगायला. आता सुटेलच थोड्या वेळात. अच्छा. का रे, तू का फोन केलास? काही काम होतं का? नाही, काम वगैरे काही नाही, पण तू परत ये. येतो की, येणारच आहे. फक्त दापोलीत आता सगळं ठरवून मगच येणार आहे. तुझ्या डॅडूचं आणि माझं लग्न असं ठरलं तर. इडली वडे, मेंदू वडे, डाल वडे, चला चला घ्या लवकर लवकर लवकर. कापी कापी कापी. काय बोलतोयस तू? हा, कसं वाटतंय ते? कोणी ऐकलं तर काय म्हणेल? अरे बघतील ते म्हणतील पैसों से बडे लेकिन दिमाग से येडे आहे. पण काय हॅपी फॅमिली आहे, हो ना बेटू? येस. का 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 मेंदू वडा का, मेंदू वडा का? मेंदू वडा नाही रे, मेदू वडा. अरे पण तुला तर माझा मेंदूच खायला आवडतो ना, मग तुला साधा मेंदू वडा कसा चालेल? मारेन तुला. तू माझी मस्करी करू नको. शर्मिला, नो नो नो. सॉरी 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 सॉरी. तू अशी हसू नकोस. तू हसलीस का आणखीन वेडेपणा करतो. ए शर्मिला शर्मिला,
तिला ना हसायचं थांबवू नकोस हा. खूप दिवसांनी माझी बेटू हसते. खरंय रे, कुणाची दृष्ट लागू नये माझ्या बाळाला. हे बेटू तू ना अशी खुल्लम खुल्ला हसत जा, कारण तू टेन्शन मध्ये आलीस ना की मी टेन्शन मध्ये येतो. तू फ्रस्ट्रेशन मध्ये आलीस ना की मी पण फ्रस्ट्रेशन मध्ये येतो. पण तू एकदम रिलॅक्सेशन मध्ये असलीस ना की मी पण एकदम रिलॅक्सेशन मध्ये असतो. अशीच खुल्लम खुल्ला हसत जा. आणि ना तुला जर कधी टेन्शन आलं ना तर आपल्या डॅडूशी आहे ना एकदम बिंदास बोल. अरे पण डॅडू, मला काहीच टेन्शन नाहीये. बस हा ना. कॉफी घे. तू घे की. हा. सई, आदित्य अचानक दापोलीला निघालाय. दादाने त्याला मेघनाला भेटायला पाठवलंय आणि तो लग्न ठरवूनच परत येणार आहे. सई काहीतरी कर. तुला जर का खरंच आदित्य आवडत असेल तर हाच चान्स आहे. थांबव त्याला, नाही तर आयुष्यभर पश्चाताप करायची वेळ येईल. डॅडू किल्ली दे. किल्ली? डॅडू गाडीची किल्ली दे. काय झालं अचानक? काय ग एकदम अचानक भयानक मध्ये तुला गाडीची किल्ली कशाला हवी आहे? डॅडू प्रश्न नको विचारूस, किल्ली दे. एक मिनिट. सई, सई. बेटू, ए बेटू. सई, आदित्य अचानक दापोलीला निघाला. दादाने त्याला मेघनाला भेटायला पाठवलंय आणि तो लग्न ठरवूनच परत येणार आहे. सई काहीतरी कर. तुला जर का खरंच आदित्य आवडत असेल तर हाच चान्स आहे. थांबव त्याला, नाही तर आयुष्यभर पश्चाताप करायची वेळ येईल. कट केला? माझा फोन कट केला? आदित्य, मी तुला असं सोडणार नाहीये. कसा बसू? हा, कसा बसू मी? ही बेटू आत्ता म्हणाली की आपण एकत्र मजा बिजा करू, धमाल बिमाल करू, नाचू बिचू, खेळू बिळू, हसू बिसू, आणि अचानक भयानक मिस्टर इंडियात झाली. मिस्टर इंडिया म्हणजे? अगं गायब झाली, गायब. अरे पण शशी, एव्हाना तुला या सगळ्याची सवय असायला हवी होती. नाही म्हणजे तुझ्या लेकीला सवयच आहे ना, सगळं काही व्यवस्थित चालू असताना ती मध्येच असं काहीतरी करते की सगळ्याची माती होते. हो, आणि आपण पण तीच माती खातो. ह्या मुलीच्या मनात नक्की काय चाललंय ना हे समजण्यात आपलंच काहीतरी चुकतंय शर्मिला. ए, माझा काही चुकत नाहीये, चुकतंय तुझं. तू वेफर्स काय खातोयस? तू फळं खा, फळं. तीच खातोय, माझ्या कर्माची फळं खातोय. मी केलेल्या पापांची शिक्षा देते माझी मुलगी मला. शर्मिला, मला ना जाम टेन्शन आले ग, सॉलिड टेन्शन आलंय. तू तिला फोन लाव, तू तिला फोन लाव पहिला. बाबा लावते, तेच करते मगापासून. लागला नाही ना, तुझ्या लेकीला मगापासून फोनच लागत नाहीये. आदित्य, आधी मी नाही. आधी तू. अरे तू मला सांग, कुठे आहेस तू? मम्मा, तू का कॉल केलायस? का फोन केला म्हणजे? तू वाटेल तेव्हा गायब होणार आणि मी साधा फोन सुद्धा करायचा नाही का विचारपूस करायला? कर फोन, पण आता नको. आता मी बिझी आहे. बिझी? तू बिझी आहेस? एवढं काय काम चाललंय ग तुझा? तू कुठे आहेस आणि कुणाबरोबर आहेस? मम्मा, मी गाडी चालवतीये. ए बेटू बेटू बेटू, म्हणजे तू पळून चाललीस का? मला सांग, तू नक्की कुठे चाललीस, म्हणजे मला तुला शोधता येईल. डॅडू, अरे पत्ता सांगून पळून जाण्यात काय अर्थ आहे? हा, म्हणजे तू खरंच पळून चाललीस? नाही रे डॅडू. हा, ए मग तू सांग ना नक्की कुठे चाललीस आणि एक्झॅक्टली कधी येशील? अर्ध्या तासात, 3-4 तासात, किंवा 3-4 दिवसात. 3-4 दिवसात? म्हणजे बेटू तू. डॅडू, मी पळून चालली नाहीये, पण माझं एक खूप महत्वाचं काम आहे. ते झाल्याशिवाय मी घरी परत येणार नाही.
त्यामुळे प्लीज वाट बघू नका आणि काळजी तर अजिबात करू नका. असं कसं होईल? मी बाप आहे तुझा, काळजी तर वाटणारच ना. मी सुद्धा मुलगी आहे तुझी डॅडू. मी चुकीच्या रस्त्यावर जाणारच नाही. हा पण हा रस्ता आणि माझं नशीब आता मला जिथे घेऊन जाईल ना तिथे मला जावंच लागेल. या पोरीचं काय करायचं ग? ना तुझं काही होणार ना तिचं काही होणार, पण तुम्हा दोघांच्या नादाला लागून ना माझ्या सुखाचं माझ्या आनंदाचं वाटोळं नक्की होणार. किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. हो दादा महाराज, जरा दमन घ्या. डॉक्टरनी आराम करायला सांगितलंय. उगाच नाचकाम करून काम डबल करून ठेवू नका. अरे पण डॉक्टरांनी आनंदी सुद्धा राहायला सांगितलंय की नाही? मग थोडासा आनंद केला साजरा तर बिघडलं कुठे? नाही बिघडलं काहीच नाही, फक्त तब्येत बिघडू देऊ नकोस एवढं महत्वाचं. अरे आता आदित्य गेलाय की नाही हवा पालट म्हणून दापोलीला, आता बघ मी अजून अजून बरा होत जाणार आहे. आदित्यला दापोलीला पाठवायची जरा घाई झाली ना, नाही भाई? हो, आदित्यनी वचन दिलं आणि दादाने तिकीटच हातात ठेवलं. त्याला तो तरी काय करणार? अरे काय करणार म्हणजे? हे बघ, आदित्यनी स्वतः वचन दिलं, तो स्वतः घराच्या बाहेर पडला, त्यांनी स्वतः दापोलीचं तिकीट घेतलं, तो स्वतः दापोलीच्या एसटीत बसला. मग आदित्य स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणार आहे. काय काय काय? नाही नाही, आदित्य स्वतःच लग्नाची माळ स्वतःच गळ्यात घालून घेणार आहे. किती आनंदी आनंद झाला, किती आनंदी आनंद. आदित्यनं दापोलीला जायच्या आधी ठरवायला हवं कुणाशी लग्न करणार ते. तिकीट किती वेळ लागेल? 6 तास. अहो दापोली खूप लांब आहे, बसा निवांत. ओ काका काका, ती दापोलीची बस कुठे आहे? दापोलीची बस दुपारी 4ला आहे. दुपारी 4ची? पण मामा तर मला बोलले होते की आत्ताची आहे. आत्ता म्हणजे सकाळची? ती गेली. गेली? अहो ती कधीच गेली. आतापर्यंत हायवेला सुद्धा लागली असेल. अरे यार. अहो मॅडम 4ची बस आहे, ती सुद्धा रिकामीच असते. ते रिकाम्या बसचं मी काय करू? अहो मॅडम तुम्हाला तो डायलॉग माहिती आहे का? बस, ट्रेन आणि लवर, एक गेली की दुसरी येते, दुसरी गेली की तिसरी येते. जे गेलं त्याच्या मागे लागायचं नाही, पुढे जायचं. तसं तुम्ही पण आता पुढचं बघा. म्हणजे काय करू? हो म्हणजे पुढची बस पकडा 4ची आणि जा दापोलीला. अहो मला दापोलीला नाही जायचंय हो. मग कशाला बसची चौकशी करताय आणि वेळ घालवताय? तुम्हाला ना माझा प्रॉब्लेम कळत नाहीये. मला तीच बस हवी आहे. मग दापोलीवरून परत आली ना की विकतच घ्या, आणि आत्ताच हवी असेल ना तर उडत जा. काय मेंटल बाई आहे.